नमस्कार. सोलापूर स्वरांजली चॅनलच्या रणांगण 2019 या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापुरातील वक्ते आणि ज्येष्ठ नेते जेणेकरून सोलापूरचं नाव आणि त्यांचं नाव एकत्रित राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचं नाव घेतलं जातं अशा व्यक्तींची आपण आज मुलाखतीत घेणार आहे. आणि ते विशेष म्हणजे सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीसाठी या शिंदे साहेबांचं जे योगदान आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सोलापुरातील लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून सध्याचे काँग्रेस कमिटीचे प्रमुख नेते जे प्रचार समितीचे प्रमुख अध्यक्ष आहेत असे सुशीलकुमार शिंदे साहेबांशी आपण चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहे. सर नमस्कार. स्वरांजली चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात आपलं आभार आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरचं नेतृत्व करतात. सोलापूरच्या विकासासाठी आपण बरेच काही प्रयत्न केले. अनेकांचं असं म्हणणं आहे की सोलापूरचा विकास असं जसं पाहिजे तसं झालं नाही. नेमकं आपल्या कालावधीत असं काय नेमकं घडलंय की जेणेकरून सोलापूर सर्वांना सांगू शकतो की मी हे केल्यामुळं मला या ठिकाणी पुन्हा निवडणुकीसाठी उभारलेलं आहे. कुठल्याही राजकीय नेत्याला एकदम विकास करता येत नाही. हा एक प्रोसेस असतो लोकांच्या सेवेकरता म्हणून. सुरुवातीला मी उत्तर सोलापूर तालुक्याचा आमदार होतो तर चिंचोळीची MIDC जी होती ती फार छोटी MIDC होती. तर त्याच्यावर मी लक्ष केंद्रित केलं की सोलापूरमधले लोक तिथे नोकऱ्या मिळतील, त्यांना आजूबाजूच्या लोकांना नोकऱ्या मिळतील. उत्तर सोलापूरमध्ये हा सोलापूरचाही भाग होता आणि म्हणून चिंचोळी छोटी MIDC होती ती फार मोठ्या प्रमाणात केली आणि मोहोळ तालुक्यामधली प्रचंड प्रमाणामधली जागा तिथे घेतली ना. आज त्याचं स्वरूप त्या MIDCचं एवढं प्रचंड आहे. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होतं. तिथलं उत्पादन जगामध्ये आता जात आहे. मग इंग्लंड असेल, जर्मनी असेल, जपान असेल, त्या ठिकाणी आपल्या यतीन शहाची तिथं फॅक्टरी आहे, आणखी बिर्लाची तिथं फॅक्टरी आहे, बाकीच्याही लोकांच्या खूप फॅक्टरी आहेत. टॉवेल देखील तिथून एक्सपोर्ट होतात. अशा प्रकारची चांगलं रोजगार तिथं मिळालेलं आहे. ही सुरुवातीच्या पहिल्या आमदार असणाऱ्या माझ्या कारकिर्दीला ती मोठ्या प्रमाणामधली ती कॉन्ट्रीब्युशन होती. पण त्याचबरोबर मी त्या ठिकाणी आमदार असताना संपूर्ण तालुक्यामध्ये डांबरी रस्ते, लाईट, शाळा, पाणी याची सगळ्यात महत्वाची सुधारणा आम्ही केली. कारण नागरी जीवनामध्ये पाणी, रस्ते, दिवे आणि शाळा या अतिशय महत्वाच्या असतात. मग त्याच्यानंतर मी इथे 92 पर्यंत तिथं मी महाराष्ट्रामध्ये आमदार आणि मंत्री होतो. सुरुवातीचा तो माझा मतदारसंघ होता तो पुढे कंटिन्यू झाला. 80ला झाला, नंतर 85ला झाला, 90लाही झाला. आणि मग त्या वेळेस मग शहराची आपण सगळी कशी वाढ होईल जाईल. मग इथं शहरामध्ये एक्सटेन्शन एरियामध्ये आता हे जे सगळं हद्दवाढ भाग आहे तिथली सगळी प्रेत कलेक्टर ऑफिसच्या पुढे यायची की ते आम्हाला प्रेत ठेवायला जागा नाही आहे, प्रेत पुरायला जागा नाही, संडासाला आम्हाला संडास नाही. कारण अशी स्थिती होती की तिकडे ग्रामीण भागात गावं होती आणि इकडे शहरी भागाचं गाव होतं. आणि ही मध्यंतरीत जी सगळी वस्ती होती, आता नाव सगळे सांगणं त्याला, आता आपण हद्दवाडीमध्ये सगळे आता जी वस्ती आहे सगळी एक नीलमनगर वगैरे त्याच्या पुढचे सगळे जे ती कुंठा नका त्याच्यापर्यंतचा हत्तूरपर्यंतचा भाग हा सगळा शहराच्या बाहेर होता. पण लोकांची वस्ती वाढत होती. म्हणून 90 साली मी निर्णय घेतला की हे शहरामध्ये हद्दवाडीमध्ये घेतलं पाहिजे जेणेकरून यांना जो स्मशानभूमीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि संडासाचा जो प्रश्न आहे तो मिटवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर खूप टीका झाली की हे सगळं हद्दवाढ करतायत. पण माझी ही दृष्टी पुढच्या 20-30 वर्षापूर्वी काय होणार आहे याची माझी दृष्टी होती. तर आता 50 वर्षाचा आपल्याला विचार करावा लागतो. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही ही सगळी हद्दवाढ केली. आणि हद्दवाढीच्या बरोबर ह्या शहराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागणार आहे म्हणून 120 किलोमीटरवरून उजनीवरून पाण्याची लाईन इथं आम्ही टाकली. आणि त्याच्याकरता
जागतिक बँकेकडून कर्ज घेतलं आणि 70 कोटीमध्ये ही योजना आम्ही पूर्ण केली. 120 किलोमीटर 110 किलोमीटरची. आज ती योजना 1000 कोटीपर्यंत गेलेली आहे, जी दुसरी लाईन आपण करतोय ती. तर ही पहिल्यांदा योजना मी आणली, कारण इथं पाण्याचा कुठला सोर्सच नाही. पुण्याला जर बघितलं तर धरणं आहेत तिथे, आणि आपल्याकडे एकच धरण उजनी आहे, तिथून पाण्याची लाईन आणली म्हणून सोलापूरला आजपर्यंत पाणी मिळतंय. नाहीतर दुसऱ्या लातूर सारखी किंवा विजापूर सारखी स्थिती झाली असती, रेल्वेने पाणी आणावं लागतं. म्हणून ह्या दृष्टिकोन ठेवून आम्ही प्रथमतः पाण्याची व्यवस्था इथं करण्याचा प्रयत्न केले. त्यावेळेस मला माझ्या पक्षाचे लोकच म्हणत होते की एकरूप टँकमध्ये ग्रॅव्हिटीने पाणी येईल, एवढा खर्च कशाला करायचा. आज जर ते ग्रॅव्हिटीने पाणी आणायचं म्हटलं असतं, समजा ती योजना केली असती, सोलापूरची काय हालत झाली असती आता तुम्हीच विचार केला पाहिजे त्याचा. आणि म्हणून ह्या प्रामुख्याने भूमिका घेतल्या. वाढतं शहर होतं, सगळं एक्सटेन्शन एरिया झाले, प्रचंड प्रमाणामध्ये इथं बिल्डिंगचं काम सुरू झालं. आणि दुसरं म्हणजे आपला जो हा हँडलूम आणि पॉवरलूमचा धंदा होता, तो हळूहळू बसत चाललेला होता. इथल्या मिल्स प्रामुख्याने लक्ष्मी विष्णू आणि जुनी गिरणी बंद पडली. त्याच्यानंतर आपल्या स्पिनिंग मिल इथं 2-3 होत्या. कापडाची मोठ्या प्रमाणामध्ये इथं मंदी आल्यानंतर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कर्ज झालं. आणि जरी महाराष्ट्र शासनाला किती त्यांना मदत केली तर ते पुढे चालू शकले नाहीत. त्यामुळे त्याही गिरण्या बंद पडल्या. आणि त्यामुळं ही टेक्स्टाईल इंडस्ट्री आपली डबघाईला आली. म्हणून मी ज्यावेळेस इथं दिल्ली सरकारमध्ये होतो तेव्हा इथं टेक्स्टाईल पार्क देण्याचा मी प्रयत्न केला. श्रीयुत पल्ली यांना, कारण त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये अनेक युनिट्स असे टेक्स्टाईलचे तिथे येतील ही भूमिका होती. पण तेही काही कारणामुळं चाललंय का नाही माहिती नाही. मी मदत करतो आणि सोडून देतो, पुढे काही लक्ष देत नाहीये. त्याची आता परवाच इथल्या चादर कारखानदाराबरोबर वगैरे माझी एक बैठक झाली. आणि मग पल्लींना मी इचलकरंजीला पाठवलं होतं आव्हाड यांच्याकडे, कारण तिथं चांगलं चाललेलं आहे. म्हणून त्यांचा सल्ला इथं घ्या आणि इथल्या लोक कोण पार्टनर येतील का त्याच्यामध्ये, आणि ती इंडस्ट्री परत चालू करता येईल का ते बघण्याकरता म्हणून त्यांना पाठवलेलं होतं. ही भूमिका इथल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये झाली. बीडी उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करत होतो. मध्यंतरी प्रणितीने ह्या सरकारच्या बरोबर बोलणी केली आणि त्याच्यावर ते लेबल काढण्याच्या करता वगैरे म्हणून काढा म्हणून, पण बीजेपी सरकारने ते आवडलं नाही. आम्ही सत्तेमध्ये असेपर्यंत असं काय हे बीडी उद्योगाला धोक्यात आणण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. आम्ही सत्तेवर होतो तोपर्यंत पीपीए गव्हर्नमेंटमध्ये असताना आम्ही त्यांना हे करूच देत नव्हतो. त्यांना तोपर्यंत निवांत चाललेलं होतं. मध्यंतरी मी मुख्यमंत्री असताना तुम्हाला आठवत असेल की हातमाग आणि टेक्स्टाईल पॉवरलूमचा धंदा डबकायला आलाय म्हणून आम्ही त्याला पॅकेज देण्याकरता म्हणून आवाडे कमिटी नेमली. आवाडे हे माझ्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते, त्यांना या क्षेत्रातलं माहीत होतं म्हणून त्यानं पाठवलं. आणि म्हणून त्यावेळेस ती इंडस्ट्री आपण जगवली 2003-04 मध्ये आणि खूप मोठं पॅकेज दिलं. त्यामध्ये ₹1 युनिट प्रमाणे वीज दिली, लोन त्यांचं माफ करण्याकरता सगळा प्रयत्न केला. पण परत आणखी दुसरं काही हे सरकार आल्यानंतर त्यांनी कुणी काही केलेलं नाही. ही प्रामुख्यानं आम्ही यामध्ये प्रयत्न करत असतो. पण त्याचबरोबर जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली त्या वेळेस मी सोलापूर करता काही ना काही आणत गेलो. जसं आता शेतकऱ्यांच्या करता म्हणून डाळिंब रिसर्च सेंटर मी आणलं. ते दुसरीकडे चाललं होतं पण मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राचा आणि त्यामुळे मी ते खिचून आणू शकलो इथं. म्हणून डाळिंब रिसर्च सेंटर आणलं. एका जिल्ह्याकरता एक युनिव्हर्सिटी सोलापूरला आणली. हे अतिशय महत्वाचं होतं आणि मी सगळ्या जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटीज उभी करण्याचा माझा प्लॅन होता. पण मी गेलो तर त्याच्यानंतर ती पूजाने गुंडाळण्यात आली. दुसरं
भारत सरकारमध्ये मला घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींनी. मी गव्हर्नर होतो आंध्र प्रदेशचा, त्यामुळं मला तर वाटलं होतं की माझं आता पॉलिटिकल लाईफ संपलं, पण माझ्या पक्षाने मला परत मंत्री केलं आणि मंत्री करून पॉवर मिनिस्ट्री दिली, वीज मंत्री म्हणून माझी नेमणूक केली आणि म्हणून देशाची वीज निर्मिती करण्याचा मोठा प्रयत्न केला. एका ॲट ए टाइम 4000 मेगावॅट 20,000 कोटीच्या योजना अशा सुरू केल्या, 4 योजना, आणि त्यातली आता ससान नावाची योजना चालू आहे. किती प्रति युनिटला ते वीज मिळते माहिती आहे तुम्हाला? ₹1.19. आज वीज कितीला मिळते आपल्याला? 3-4 रुपयाला मिळते एका युनिटला. ती जी आम्ही चालू केलेली आहे ती ₹1.19 युनिटली वीज मिळते. एवढं आमच्या स्वस्तात वीज देण्याची ही भूमिका राज्याची होती, देशाचे प्रधानमंत्री आणि सोनिया गांधींची होती. आणि म्हणून तो कार्यक्रम आम्ही घेतला आणि त्याच्याच उद्देशाने इथं पॉवर ग्रीड आणलं. जवळजवळ 8,000 कोटी योजनेची ती दक्षिणपर्यंत त्याची कनेक्टिव्हिटी नव्हती. हे सगळं पॉवर निर्माण आपण करतो पण त्याची कनेक्टिव्हिटी नव्हती, त्याच्याकरता ते आणलं. आणि त्याचबरोबर मी इथं सोलापुरात NTPCचा प्रोजेक्ट आणला, जवळजवळ 12,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे तो. आता तो पूर्णपणाने चालू झालेला आहे आणि 1320 मेगावॅटची वीज तयार होते, त्याच्यातली अर्धी वीज महाराष्ट्राला देण्यात येते. अशा तऱ्हेने महाराष्ट्राच्या विजेचाही प्रश्न आपण सोडवलेला आहे. तिथं हे सगळं करत असताना BJPचे लोक आणि विरोधी पक्षाचे लोक त्याच्यावर एवढं टीका टिप्पणी करायचे की याच्याने प्रदूषण होतं, उष्णता वाढते. काय उष्णता वाढते? उलट आता तिथं लोकांना तिथं पाण्याचा मोठा तलाव झाल्यामुळं पाण्याचं क्षेत्र तिथं वाढलं आणि लोक पिकं घेतात. सगळीकडे दुष्काळ आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात, तिथं सगळं हिरवंगार आहे. पण ह्या ठिकाणी अशी सगळी भूमिका विरोधी पक्ष हे सारखं करतच राहतात, पण मी आपलं सारखं काम करत असतो. भारत सरकारमध्ये असताना मी गृहमंत्री होतो, तर इथं BSFचं सेंटर आणलं. एकेका सेंटरमध्ये 1200 सैनिक तिथं असतात. तसंच हुन्नूरला आणलं अक्कलकोट तालुक्यामध्ये. तर जे मला डिपार्टमेंट मिळाले त्या डिपार्टमेंटमधलं काही ना काही मी आपल्या सोलापूर करता मी इथं आणलेलं आहे. बघा, हे सगळं करत असताना मी सांगू इच्छितो की ह्या सोलापूरमध्ये 1960-70च्या दरम्यान सोलापूरला फक्त 8 मोटारी होत्या. 8 मोटारी. त्याच्यानंतर भागवत टॉकीजवाल्याची मोटार होती, आणखी डॉक्टर कारखानीस वगैरे अशा लोकांच्या मोटारी होत्या. आज जर बघितलं तर इकडे हुडगी रोड कडे बघा किंवा पुणे रोडकडे बघा, सगळी मोटारीची दुकानं चालू झालेली आहेत. इतकंच नाही तर आपल्या सोलापुरात फक्त सोलापूरचा सराफ कट्टा एवढा होता, पण आज ब्रँडेड अशा प्रकारचे इथं गोल्डची दुकानं आहेत, सराफीची दुकानं आली. आणि एका दिवशी 400 कोटीच्या दसऱ्याच्या दिवशी 400 कोटी रुपयाच्या ऑटो विकल्या जातात. ते कशाचं लक्षण आहे? सोलापूर आपल्या पैशाच्या दृष्टीने सुधारतं, पण त्याचबरोबर काही धंदे बसलेले आहेत, त्याचं मला दुःख आहे. त्याला कसं ऊर्जित अवस्थेत आणावं हाही माझ्या डोळ्यापुढे प्रश्न आहे. पण दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर एवढी संपन्न सोलापूर होतं, एकेकाळी कडचं खेडं आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं स्थिती सुधारलेली आहे, याचा माझ्यासारख्याला आनंद आहे. आणि म्हणून जरी एकदा माझा पराभव झाला तरी ह्या सोलापूरच्या लोकांनी मला 11 वेळेस निवडून दिलेलं आहे. हे कसं विसरणार? म्हणून मी पराभवानंतर आठवड्यात मी इथे येऊन लोकांच्या मध्ये विसरतो. आता सगळ्यांनाच माहिती आहे, गेले 4.5 वर्ष फिरतोच आहे इथं. सर, आपण म्हणलं की हद्दवाढ निर्माण केलंय, पण हद्दवाढ जेव्हा निर्माण केलंय त्यावेळेला हद्दवाढच्या हिशोबाने निधीची तरतूद का करण्यात आली? नाही, निधी आता त्यावेळेस अडचणीचा काळ होता, पण जसं जसं
आपल्याला निधी मिळत गेला. सुरुवातीच्या काळामध्ये कमी मिळत गेला, पण नंतर तो निधी वाढला. पण सर आपण म्हणतोय की मी एवढे मोठे प्रकल्प केले, NTPC केलंय, अजून बाकीचे मोठे मोठे प्रकल्प आपण सोलापूरकरांसाठी दिले, पण हे करत असताना इथले जे सोलापूरचे जे युवक आहेत, जे युवक जेणेकरून शिक्षणानंतर आता पुणे मुंबई अशा ठिकाणी जात आहेत, त्या ठिकाणी IT पार्क असल्यामुळे पुण्यासारखं IT पार्क. बरं झालं तुम्ही हा विषय काढला. म्हणून सोलापूरचं जे विमानतळ आहे इथं ते हुडगी रोडला आहे. ते तुम्हाला सगळं माहिती आहे. हे विमानतळ छोटं आहे. इथं मी 2 विमानं आणण्याचा प्रयत्न केला. वायुदूत विमान चालू होतं आणि त्याच्यानंतर किंगफिशर विमानही चालू होतं. पण हे छोटंसं विमान आहे, तिथं ते मोठी विमानं उतरू शकत नाही. हा जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा मी भारत सरकारमध्ये होतो. आता मुळेगावच्या या ठिकाणी खूप मोठी जागा इंटरनॅशनल विमानाकरता आम्ही घेऊन घेतली आणि तिथं काम सुरू केलं कंपनी मांडण्याचं. तिथं ऑफिस आता सुरू आहे, विमानसेवेचं ऑफिस. आणि त्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. मी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांच्याबरोबर एक ॲग्रीमेंट करून घ्यायला लावलं आणि ते ॲग्रीमेंट अस्तित्वात आहे की त्या ॲग्रीमेंटमध्ये असं आहे की हे एअरपोर्ट होणारं हैदराबाद आणि बेंगलोर सारखं इंटरनॅशनल एअरपोर्ट आम्ही करून देऊ, अशा प्रकारची भूमिका त्यामध्ये ॲग्रीमेंट आहे महाराष्ट्र सरकार आणि दिल्लीचं एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. पण गेल्या 5 वर्षात काही तसं झालंच नाही. कोण म्हणतो कार्गो एअरपोर्ट आहे. कार्गो एअरपोर्ट नाही आहे, हे पॅसेंजर एअरपोर्ट आहे. आणि एकदा पॅसेंजर एअरपोर्ट झालं की त्याच्यात आपल्या डाळिंब वगैरे पाठवता येतात की नुसत्या कार्गो करता विमानतळ करण्याची गरज नाही येते. जे आपलं सोलापूरचा उद्योग जे झालं त्याला मार्केटिंग मिळालं असतं. म्हणूनच सांगतो, आज तुम्ही बघा तिथे तुम्ही जाऊन विचारा टाकळीला नुसतं BSFचं तिथं युनिट आता उभा राहिलं. तिथल्या लोकांचं सोलापूरला दूध यायचं, भाजीपाला यायचं. ते मला म्हणाले साहेब तुम्ही आणलं म्हणून आमचं भाजीपाला दूध इथल्या इथं विकायला जातो आणि जास्त पैसे मिळतात आम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे युनिट आलं पोलिसांचं म्हणून इथल्या चोऱ्या बंद झाल्या म्हणून. पण तिथं त्याच्यातून रोजगार मिळतो ना तिथं लोकांना. किराण्याची दुकानं सुरू झाली नवीन. तसं त्या NTPCच्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. पण हे का थांबलं असं वाटतं सर? नेमकं हे जे तुम्ही घेतलेलं प्रोजेक्ट जे आहे ते सोलापूरकरांसाठी काय थांबले ते? तुम्हाला तिथं भांडणारा लीडर पाहिजे ना पार्लमेंटमध्ये. आम्ही सत्तेवर नव्हतो तेव्हा, आम्ही नव्हतो सत्तेवर अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेस, पण सोलापूरला ट्रेन चालू केली ना आपण. रात्री 9ला एक ट्रेन जाते आणि सकाळी पहाटे 5ला पोहोचते. नितीश कुमार मंत्री होते, त्यांना इथं आणलं. मी विरोधी पक्षात होतो. मी विरोधी पक्षात असताना जेटलीनं आणलं होतं अक्कलकोटला. तिथे आपला टेलिव्हिजनचं सेंटर आणि मंगळवेढ्याला पोस्ट ऑफिसचं उद्घाटन केलं. म्हणजे विरोधी पक्षात असताना सुद्धा तुम्ही दबाव करून आणू शकता आणि त्या मंत्र्यांना आम्ही आणलं. असं कुठे झालंय का इथं? म्हणजे सत्ताधारी असून सुद्धा सोलापूरचा अजून तरी विकास करू शकेल. काय करणार आता त्याला? तुम्ही बोलताय मला आनंद आहे त्याचा. सर दुसरा असा प्रश्न आहे की आम्ही आता अर्धवट झालेला प्रश्न आहे ते, कारण सोलापुरातला उद्योग आपण मोठ्या प्रमाणात आणलाय, पण जे रोजगारांची जे समस्या सोलापूरकरांना भेडसावते, युवक असतील किंवा अन्य, यासाठी IT सारखं पार्क सोलापुरात काय येऊ शकतं? बरोबर. मग तुम्ही अनेक वेळेस अनाऊन्स केलेलं आहे की हे जे एअरपोर्ट आहे हुडगी रोडचं, ते एकदा शिफ्ट झालं की ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 300-400 एकरची जागा आहे, तिथं IT पार्क करावा ही भूमिका आहे. तिथं म्हणजे रोजगार मिळेल. आज दामानीने 200 लोकांना ITची योजना तिथं आणून काम दिलेलं आहे. दामानीची मिल पडली पण त्यांनी नवीन बदल करून म्हणून त्यांनी ती योजना सुरू केली. तसं हजारो लोकांना इथं काम मिळेल म्हणून ती भूमिका होती. पण हे 8-10 लोक इथले ते तिथंच विमानतळ पाहिजे म्हणून बसलेले आहेत. कसं व्हायचं आपला चिमणीचा प्रश्न तर निर्माण केलं. आता ते आज नव्हतं, ते गावामध्ये आलेलं एअरपोर्ट आहे, उडवावंच लागणार नव्हते. तर सर असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट करताय असं सगळ्यांचं म्हणणं आहे, कारण काराजी साहेब हे आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण त्यांना सपोर्ट करताय असं सगळ्यांचं. सपोर्ट करण्याचा प्रश्नच नाही, कारण माझी ही योजनाच आहे की इथून विमानतळ तिकडे नेलं पाहिजे.
ती माझी मूळ योजना आहे. सपोर्ट करण्याचा प्रश्न कुठे आहे? आणि ती विमानतळ जर तिथे गेलं तर हे चिमणी राहते आणि इथं IT पार्क रोजगाराचा मिळतो, हे कधी विचार करणार का नाही तुम्ही विरोधक? सर अजून एक प्रश्न असा आहे की आपण मुख्यमंत्री होता, मुख्यमंत्री असताना सोलापूरकरांना भरपूर काही देऊ शकला असता. सोलापूरचे उद्योगधंदे त्यावेळेला थोड्याफार प्रमाणात दंगाईस येत होते. यशवंत मिल असेल, सोलापूर मिल असेल, नागरी बँक असेल, यासाठी जर आपण प्रयत्न केला असता तर तिन्ही जे सोलापूरकरांना रोजगार. मुख्यमंत्री नसताना देखील या सगळ्यांना मदत केलेली आहे, पण आता ते चालू शकले नाही, त्याला मी काय करणार? टेक्स्टाईल पार्क दिला, तुमच्यासारख्याला जरी दिलं असतं तर तुम्ही लगेच ते चालू केलं असतं ना, पण आता चालू झालं नाही, त्याला मी काय करणार? मी जबाबदार आहे का त्याला? मी करण्याचं कर्तव्य करून गेलो, पण तुम्ही पुढचं सांभाळलं पाहिजे ना. सर असं एक म्हणणं आहे की आता सोलापूरचा विकास जे यंत्रमागावर सोलापूरचं बऱ्यापैकी पूर्व भागातला आर्थिक नाडी चालते. हे यंत्रमाग उद्योगाचा आपण तेलंगणात स्थलांतरित होण्यासाठी काही जणांचा प्रयत्न सुरू आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा देण्यात येत आहे आणि त्यांना काही सवलतीही त्या ठिकाणी सरकार. तुम्ही सगळ्यांनी मतं दिली ना, मोदी सरकारनं काहीतरी टेक्सटाईलची त्यांनी भूमिका घेतली, तर टेक्सटाईल शिंदेजी तो उनके पास 12 लाख पैरामिलिट्री फोर्स है, क्यों नहीं लेते टेक्सटाईल यहाँ का, बोल के म्हणजे जाहीर म्हणाले होते. तर आता त्यांचं सरकार आता चाललं, 5 वर्षामध्ये त्यांनी 1 मीटर तरी कपडा घेतला का आपल्या सोलापूरचा? टेक्सटाईल आमची इंडस्ट्री वाचू शकली असती. सगळा एकाला दोष देण्याचा कसा तुम्ही प्रयत्न करता? आणि म्हणून हे सुद्धा समजलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जी आश्वासनं दिली त्यातले एकही त्यांनी पूर्ण केलं नाही. कुठे घेतलं का कापड? आपण आपल्या हातमागाला तो काय प्रोत्साहन दिलं का? उलट आमची चेष्टा केली त्यांनी, हे सोलापूर का जॅकेट आहे म्हणून. तर सोलापूरचं जॅकेट होतं का कुठे? आमच्या लोकांची चेष्टा केली, तुम्हाला कळत नाही अजून. सर आपण आता म्हणलं की पूर्व भागात पूर्वी सोन्याचा दूर निघत होता, असे सगळे परिचित आहे, पण गेल्या अनेक वर्षापासून याला अवकाळ आल्यासारखे दिसते. आपण जर आता या ठिकाणी पूर्व भागाचं नेतृत्व करत असाल तर नेमका आपल्या काय प्रोजेक्ट आहे की जेणेकरून पूर्व भागाला पुन्हा पुनर्वसन निर्माण होऊ शकतो? साहेब, पूर्व भागाचा प्रोजेक्ट म्हणून असं विचार करू नका. आता संपूर्ण शहराचा आणि जिल्ह्याचा म्हणून विचार केला पाहिजे. काही धंदे ऊर्जित असतात, येतात, ठराविक काळ त्याचा असतो. आता टेक्सटाईल इंडस्ट्री जी मँचेस्टरमध्ये होती, टेक्सटाईल इंडस्ट्री इंग्लंडमध्ये, ती डबघाईला आलेली आहे, पूर्णतः डबघाईला आलेली आहे. तसं संपूर्ण देशामध्ये सुरतला असो, इथं असो किंवा आणखी कुठे मुंबईला असो, ही इंडस्ट्री डबघाईला आलेली आहे. सोलापूरच असं नाही, मुंबईलाही डबघाईला आलेली आहे. आणि म्हणून त्याच्याकरता नवीन उद्योग डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्यातले काही चांगले लोक आहेत पूर्व भागामधले, त्यांनी डायव्हर्सिफिकेशन करण्याचं काम सुरू केलेलं आहे. विशेषतः सत्यनारायण बुल्ली वगैरे त्यांच्यासारखे जे सहकारी आहेत, गड्डम आहेत, पोगुलचे आता नाही आहेत कोण, पण त्यांचे दुसरे सहकारी, आपल्या साधूचे जावई वगैरे चांगलं काम करतात. डायव्हर्सिफिकेशन करण्याची गरज आहे, कारण एकच व्यवसाय आपण पिढ्यानपिढ्या करतो आहोत. तो जर चालत नसेल तर बदलण्याचंही आपण कामी केलं पाहिजे. त्याच्यात रिनोव्हेशन काय करतो हेही आपण बघितलं पाहिजे, नाहीतर तिथंच आपण जर गेलो तर तिथं डबक्यात जाईल ना. सर आपण म्हणलं की उद्योगाला नवीन कलाटणी देण्यासाठी किंवा नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी आपणही मध्यंतरीच्या काळात करेरा प्रकल्प सोलापुरात आणला, तर त्यातनं तो गेला तर आम्ही दुसरा आणला ना, परत दुसरी टॉवेलची फॅक्टरी आणली ना, शहाची फॅक्टरी आणली ना. एक गेलं ठीक आहे, त्याच्याच नादाला लागायचं नसतं. गेल्या 4.5 वर्षात राज्यातलं सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल, मोदी सरकारकडून अनेक काही नवीन प्रकल्प सोलापूरकरांना मिळाले किंवा देशाला मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं यात कितपत काय मिळाले एकदा विचारा ना सोलापूर करता. तुम्हीच विचारत आहे ना काय मिळाले बाबा प्रोजेक्ट आम्हाला. मला जसं विचारताना फ्रँकली त्यांच्या खासदाराला, मंत्र्याला विचारा काय प्रोजेक्ट मिळालं रे बाबा. मी आता हे सांगितलं एवढं आणलं, तुम्ही काय काय दिलं रे बाबा. उलट त्यांनी जागा सगळी बळकवून घेतली, सरकारी जागा. उलट बँकेचं दिवाळं वाजवलं.
गरिबांच्या नावावर शेती घेतली, त्याचे ते गहाणवट ठेवली, असं तर केलं नाही ना काय. सर, मोदी सरकारने नोटाबंदी केली, जीएसटी केलं, यामुळे नेमकं म्हणजे पूर्ण भारताला त्यावेळेला जळ पोचलेली आहे. पण त्यावेळेला काँग्रेस पक्ष म्हणून काय नेमकं सक्षम भूमिका काय घेतली की जेणेकरून आताच्या निवडणुकीमध्ये नोटाबंदी असेल, जीएसटी असेल? सक्षम भूमिका, मी देशाचा माजी मंत्री म्हणून त्यांच्या अहमदाबादच्या रिझर्व्ह बँकेला टाळं ठोकण्याकरता म्हणून आंदोलन केलं नाही, बघितलं असेल. आता ते काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी नोटाबंदीची योजना आणली होती त्यात सक्सेस झाला असं वाटतं? कुठे काळा पैसा, त्यांनी सांगावं ना, किती एक पैसा तरी काळा पैसा आणला का तुम्ही? काढला नाही. उलट आमचे 102 लोक मारले गेले त्याच्यात लाईन मध्ये राहून. कोण लोक होते? गरीब होते. मोदीचा कोण नातेवाईक होतं का? नीरव मोदी पैकी आणखी दुसरा मोदी हे पैकी कोण गेला का तिथे? सर, 4.5 वर्षात राज्यातलं सरकार नेमकं कसं काम झालंय हे तुम्हाला माहिती आहे. नेमकं या संदर्भात आपण एक माजी खासदार किंवा सध्याचे विद्यमान उमेदवार म्हणून आपली काय प्रतिक्रिया? या सरकारला संधी मिळाली असताना सुद्धा व्यवस्थितशीर काम करू शकलो नाही. सोलापूर जिल्हा हा DPEPचा एक जिल्हा आहे, ड्राउट प्रोन एरियाचा जिल्हा आहे. ब्रिटिशांच्या काळापासून इथं दुष्काळ नाही म्हणतात आता सुद्धा. म्हणजे ही कसली ऐपत आहे आमच्यावर, कसली बला आहे. दुष्काळ सुद्धा जाहीर झाला नाही इथं अजून. सर, अजून एक प्रश्न असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपले जे स्नेही आहेत, जे जुने मित्र होते, की तात्या कोटेंचं उणीव आता तुमच्या या निवडणुकीसाठी तुम्हाला भासत आहे का? नाही, तात्या कोठे माझ्याबरोबर काम करत होते, तर उणीव सहकारी म्हणून उणीव भासतेच, तर ते माझ्याबरोबर काम करत होते. पण आता त्यांच्याबरोबरचे सगळे लोक माझ्याबरोबर काम करतात. कारण जे ज्येष्ठांची मंडळी आहे ते आपल्याकडे आकर्षित झालेले आहे, जे नवयुवक आहे ते ताईंच्या पाठीमागे लागलेले. या निवडणुकीत दोघांचं सांगड होईल? नाही, होईल ना, होईल. आता मी एका सभेमध्ये विचारलं की तुम्हाला किती लोकांना माहिती आहे, म्हटलं की मी एकेकाळी इथं कोर्टात चपराशी होतो. त्यातले 5-6 लोकांना माहिती होतं. काळ जसा जसा पुढे जातो तसं ते विसरून जातात ना. महात्मा गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंना विसरतात. माझ्यासारख्याचं 40 वर्षापूर्वी मी चपराशी होतो किंवा बुड्डी का बाल विकत होतो पूर्व विभागात, हे लोकांना कसं माहिती असणार? नवीन पिढीला ते माहिती असणार ना. 20 ते 25 या काळामधली जी पिढी आहे, म्हणजे ही सगळी 90च्या नंतर जन्म झालेली जी पिढी आहे त्यांना कसं माहिती असणार, किंवा 80च्या नंतरची. सर, आपण म्हणलं की नवयुवकांची जे आता वर्डिंग केलं आहे की सध्याचं आमचं जे सर्वेमध्ये असं दिसतंय की नवयुवक जे आहेत ना ते मोदीला आकर्षित झालेले आहे. राहुल गांधीपेक्षा आम्हाला मोदी सरस वाटतात, त्यांचे विचार आम्हाला ताजे वाटतात. म्हणूनच मी सांगितलं ना की त्यांना ही बॅकग्राऊंड माहिती नाही. देश स्वतंत्र कसा झाला, काय कष्टाने हे झालेलं आहे, आत्ताच्याच त्यांच्या ओरॅटरीवर हे सगळे जातात, तर तेच त्यांच्या मनातून काढून टाकण्याची आता वेळ आलेली. नाहीतर हे आता जर आपण चुकलो तर ह्या देशामध्ये हा हुकुमशाही होईल मोदी, आणि उद्या परत इलेक्शन नावाची चीज या देशामध्ये होणार नाही. सर, आपलं गुरु म्हणून शरद पवार आपल्याकडे गेल्या अनेक वर्षापासून आपले सहकारी म्हणून आहेत. माढा मतदारसंघात शरद पवारांनी ऐन वेळेला माघार घेतल्यामुळं त्याचा परिणाम सोलापूरकरांच्या मतदारावर होणार असं म्हणतात. नेमकं हे होणार? नाही, असं काय होत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. लोक पार्टी करता मदत करतात, लोक त्यांच्या प्रिन्सिपल करता मदत करतात, आणि फिलॉसॉफी करता मदत करतात. पण आताचं, कारण आजच्या घडामोडीला रणजितसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील या भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत. या भाजपचा परिणाम सोलापूरकरांच्या त्यांच्या जे स्नेह असतील किंवा त्यांना जे मानणारे गट असेल त्याचा परिणाम आजच्या निवडणुकीवर तुमच्यावर होणार? निवडणुकीमध्ये अशी पळापळी होते, याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. सर, दुसरा अजून एक प्रश्न. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपल्याबरोबरच आपल्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे जयसिद्ध शिवाचार्य महाराज हे उभारणार आहेत आणि वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर हे उभारणार आहेत. आपल्याला ही निवडणूक कसं वाटतंय? असं आहे, हे रणनीती आहे. ही रणांगणात आल्यानंतर समोर कोण शत्रू आहे याचा विचार करायचा नसतो, लढायचं असतं. सर, आपण जे म्हणलं की आता मध्य विधानसभामध्ये माकपचे आमदार, माजी आमदार आडम मास्तर या ठिकाणी इच्छुक आहेत, त्यांचं आघाडीला पाठिंबा आहे. म्हणजे मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊ शकतो, पण मला मध्य विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी मला पाठिंबा द्यावा, म्हणजे जेणेकरून प्रणितीताई शिंदे सिटिंग आमदार आहे आणि त्यांना एकदा मी दिलेले आहे मध्यमध्ये. येलगुलवारनं तिकीट मिळालं होतं, तुम्हाला माहिती आहे.
येलगुलवारचं तिकीट काढून मी त्यांना आमचं अलायन्स आहे त्यांच्याबरोबर म्हणून मी त्यांना इथं तिकीट दिलं होतं आणि निवडूनही आणलेलं होतं. आता सिटिंग इथं आमदार असताना कसं करणार? म्हणजे या निवडणुकीत त्यांचा पाठिंबा कसा मिळू शकतो? नाही, बघूया. बरं, अजून एक प्रश्न असा आहे की गेल्या अनेक निवडणुकीत आपण ज्यावेळेला निवडणुकीत उभारता त्यावेळेला शिवसेनेकडून अंतर्गत तुम्हाला पाठिंबा मिळत असतो, अशी काही चर्चा आहे? मला माहिती नाही अंतर्गत मिळत असतो का नाही. बस सर, आपण या ठिकाणी अनेक प्रश्नांना आपण व्यवस्थित उत्तरं दिला त्याबद्दल मी स्वरांजली परिवाराच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.